जर तुम्ही लालपरीने प्रवास करत असाल किंवा एसटी महामंडळाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। कारण आजपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 5 अत्यंत कडक नियम लागू केले आहेत। तुम्ही महिला असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्याकडे जर पास असला तरी देखील तुमच्याकडे 2 महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर कंडक्टर तुम्हाला चालत्या बसमधून अर्ध्या रस्त्यात खाली उतरवू शकतात। अगदी तुम्ही पूर्ण तिकिटाचे पैसे दिले असले तरी देखील तुम्ही नियम मोडल्यास थेट तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे लक्षपूर्वक पहा की सरकारने कोणते 5 नियम बदलले आहेत, कोणती 2 कागदपत्र एसटी मधून प्रवास करताना खिशात ठेवावी लागणार आहेत। महिला आणि ज्येष्ठांच्या सवलतीमध्ये देखील बदल झाले, ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून एसटी मध्ये महिलांना 50% सवलत आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळाल्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी वाढली। पण या गर्दीचा फायदा घेऊन अनेक जणांनी चुकीच्या पद्धतीने सवलत लाटत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। याच गोंधळाला शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एसटी महामंडळाने हे पाऊल उचलले। मग ती साधी लालपरी असू दे, शिवशाही असू दे किंवा विठाई, या सर्व बसमधून हे नियम लागू झाले आहेत। अनेक लोकांनी सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर केल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे। त्यामुळेच 5 कडक नियम आता लागू झाले आहेत। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम महिलांसाठी आहे। महिला सन्मान योजनेअंतर्गत तुम्हाला तिकिटामध्ये अर्धी सवलत तर मिळत होती, पण खरे आता महिला असून चालणार नाही। कारण अनेक ठिकाणी वयाचा आणि रहिवासी पुराव्याचा गैरवापर होत असल्याचं देखील सरकारच्या लक्षात आले। त्यामुळे जर तुमच्याकडे अधिकृत ओळखपत्र नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे आणि कंडक्टरने मागणी केल्यावर ते विशिष्ट कागदपत्र दाखवणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर जो दुसरा नियम काढण्यात आला आहे त्यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठांसाठी आणि तिसरा नियम 75 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत किंवा सवलतीच्या प्रवासासाठी आता केवळ आधार कार्डची झेरॉक्स चालणार नाही। कारण अनेक वेळा बनावट आधार कार्ड वापरून देखील वयाची चुकीची नोंद दाखवली जात आहे। त्यामुळे आता एसटी महामंडळाने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे अधिकृत पुरावा मागितला जाणार आहे। तुमच्याकडे 2 कागदपत्र असायला हवी। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला असेल तो म्हणजे 2 कागदपत्र कोणती। जर तुम्हाला एसटी मधून प्रवास करायचा असेल तर ही कागदपत्र खिशात ठेवावी लागणार आहेत। त्याची नावं मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। कारण नागरिकांनो, 5 कडक नियम लागू झाले आहेत। त्यातला सर्वात महत्त्वाचा असा चौथा नियम आहे जो सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे। जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल आणि नियमांचं उल्लंघन केलं गेलं तर तुमचा पास हा कायमचा रद्द होऊ शकतो। त्यामुळे आता 5 कडक नियम लागू होत असताना महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी फायदा करून ठेवणारा 5वा नियम देखील समोर आला आहे। 5व्या नियमांमुळे अनेक नागरिकांचा फायदा होणार आहे। पण जर 5 नियम लागू झाले त्यातला चौथा नियम हा अत्यंत कडक आहे। त्यामुळे नागरिकांनो, तुम्हाला शिस्तीनं वागावं लागणार आहे। मित्रांनो, एसटीचा प्रवास हा पूर्वीसारखा कसाही चालणार नाही। नियम पाळले गेले तरच लालपरीने प्रवास करता येणार आहे, अन्यथा बसमधून खाली उतरावं लागणार आहे, हे लक्षात ठेवून घ्या। जर तुम्ही महिला असाल अथवा ज्येष्ठ नागरिक असाल तर लक्षपूर्वक ऐका की कोणती 2 कागदपत्र ही महत्त्वाची ठरणार आहेत आणि 5 कडक नियम कोणते आहेत। कारण आता 50% सवलत देणाऱ्या महिलांसाठी देखील महामंडळाने कडक कारवाई केली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील महत्त्वाची बातमी आली आहे। त्यामुळे जर तुम्ही लालपरीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली। एसटी मध्ये मिळणारी 50% सवलत आणि मोफत प्रवास आता धोक्यात आला आहे। आजपासून 5 नवे कडक नियम लागू झाले आहेत। जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र नसतील तर तुमची सवलत ही आता रद्द होऊ शकते। शहाणपण करणाऱ्या प्रवाशांना तर अर्ध्या वाटेमध्ये खाली उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ड्रायव्हर आणि कंडक्टरला पूर्ण असे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे एसटी महामंडळाचे नियम जे बदलले आहेत ते लक्षपूर्वक पहा। पण आता फक्त तिकीट काढून चालणार नाही तर शिस्त पण पाळावी लागणार आहे। तुम्ही सध्या लालपरीमध्ये बसत असाल किंवा शिवशाहीमध्ये बसत असाल, सर्वांसाठी हे नियम आता सारखे असणार आहेत। आधी कसंही चालायचं पण आता तसं चालणार नाही।
एसटी प्रशासनाचा पारा आता चढलेला आहे। त्यामुळेच जर तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुम्हाला सर्वांना या 5 नियमांचं पालन करावं लागणार आहे। सवलतीचा चुकीचा फायदा घेतला तर तुमच्यावरती थेट कारवाई होऊ शकते। नागरिकांनो, जर तुम्ही लग्नाला, कोणत्या तरी कार्यक्रमाला किंवा पाहुण्यांकडे जात असाल आणि तुमच्याकडे 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला एसटी महामंडळाकडून दंड आकारला जाऊ शकतो। त्यामुळे बदललेले 5 नियम आत्ताच जाणून घ्या। ऑनलाईन तिकीट काढलं असेल तरी देखील ते बाद ठरू शकतं जर तुमच्याकडे 2 कागदपत्र नसतील तर। नागरिकांनो, ही जशी धक्कादायक बातमी आली तशीच एक आनंदाची बातमी देखील पुरुषांसाठी आली आहे। म्हणजेच सरकारने जे 5 नियम बदलले आहेत त्यातील 5वा नियम हा पुरुषांच्या फायद्याचा ठरला आहे। जर तुम्ही एसटी बसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी 5वा नियम फायद्याचा ठरू शकतो। लाखो प्रवाशांसाठी मोठा फायदा होणार आहे। पुरुष 5व्या नियमांमध्ये 2 कागदपत्र खिशात घेऊन जात असतील तर तिकिटाचा खर्च आता कमी होणार आहे। गर्दीमुळे आणि सवलतीच्या गैरवापरामुळे एसटी प्रशासनाने 5 कडक नियम लागू केले। त्यावेळी ओरिजिनल कागदपत्रे बंधनकारक केली आहेत। पहिला नियम जो सर्वात जास्त तोट्याचा आहे आणि जो ओरिजिनल कागदपत्राशी निगडीत आहे, त्यामुळे 50% नागरिकांचा यामध्ये तोटा होऊ शकतो। तिकिटाचे पैसे तुमच्या खिशामध्ये असून देखील तुम्हाला बसमधून खाली उतरावं लागू शकतं। अगदी अर्ध्या रस्त्यात खाली उतरावं लागू शकतं। मग तुम्ही महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा पास धारक असाल, तुमच्या सर्वांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे। जर तुम्ही नियम पाळले नाहीत तर 50% ते 75% सवलत बाद होणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांची सवलत देखील आता नाकारली जाऊ शकते। लालपरीच्या गर्दीमध्ये अनेक लोक बनावट कागदपत्र किंवा ओळखपत्र चुकीचं दाखवत असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळेच प्रशासनाने आता यामध्ये आरपार भूमिका घेतली आहे। आता केवळ पैसे देऊन शीट मिळणार नाही तर 2 कागदपत्र खिशात ठेवावी लागणार आहेत, जी खरी तुमची ओळख पटवून देणार आहेत। त्यामुळेच कंडक्टरने मागितल्यावरती 2 कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत। महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 100% सवलत मिळाल्यानंतरच या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे। यावेळी पुरुष विचारत आहेत की त्यांच्यासाठी हा नियम इतका कडक का बनलाय, पण पुरुषांनो, तुमच्यासाठी आता सवलत देखील समोर आली आहे। पुरुषांसाठी सुद्धा सवलतीचं नाव आता समोर आले। योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे। त्यामुळे पुरुषांना आता कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये मासिक पास मिळणार आहे। त्यामुळे पुरुषांच्या खिशावरील ताण आता कमी होणार आहे। जसं प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी आली तशी पुरुषांसाठी आनंदाची बातमी आली आहे। त्यामुळे जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर 5 कडक नियम कोणते लावण्यात आले आहेत हे लक्षपूर्वक ऐकून घ्या। पहिल्या आणि दुसऱ्या नियमांमुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, कारण आता या नियमांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा GR जाहीर झाला तेव्हाच नियमावलीवरती शिक्कामोर्तब केला असून हे नवीन नियम महाराष्ट्रामध्ये लागू केले जाणार आहेत। जर तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्हा सर्वांना या 5 नियमांचं पालन करावं लागेल। परंतु 2 कागदपत्र खिशात नसतील तर थेट तुम्हाला लालपरीमधून खाली उतरावं लागू शकतं। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणती 2 कागदपत्र तुमच्या जवळ असायला हवीत। आता सर्वांसमोर उभा राहिलेला प्रश्न असेल ती म्हणजेच 2 कागदपत्र कोणती जी खिशात ठेवावी लागणार आहेत। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। मग ते ओरिजिनल आधार कार्डच हवं आहे। मोबाईलमधील फोटो असेल किंवा अस्पष्ट झेरॉक्स आता चालणार नाही। इथून पुढे एसटीने प्रवास करायचा असेल तर तुमची ओळख पटवण्यासाठी ओरिजिनल आधार कार्ड सोबत असणं अनिवार्य आहे। मग तुमच्या वयाचा तुम्ही फायदा घेऊन अनेक सवलतींचा लाभ घेत असाल किंवा महिला 50% सवलत घेत असतील तर तुमच्यासाठी देखील आधार कार्ड फायद्याचं ठरणार आहे। त्यानंतर महामंडळाचा स्मार्ट कार्ड अधिकृत ओळखपत्र तुमच्याकडे असायला हवं। जर तुम्ही कोणत्याही सवलतीचा फायदा घेत असाल, म्हणजेच तुम्ही विद्यार्थी आहात, मग तुम्ही पास वापरत असाल किंवा दिव्यांग असाल आणि ज्येष्ठ नागरिक असाल तर एसटी महामंडळाने दिलेलं स्मार्ट कार्ड तुमच्याकडे हवेच। या 2 गोष्टींशिवाय तुम्ही एसटी मधून प्रवास करत असाल तर तुम्हाला बेकायदेशीर ठरवलं जाणार आहे। जर तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल आणि एसटी महामंडळाने प्रवास करायचा असेल तर ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे।
तरच तुमच्या एसटीचा प्रवास हा सुखकर होणार आहे. मित्रांनो, एसटीचा प्रवास आता अधिक शिस्तबद्ध होणार आहे. हे नियम तुम्हाला त्रास देण्यासाठी नसून तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस बसमध्ये चढताना आपली 2 कागदपत्र सोबत ठेवायला विसरू नका. घरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच जर तुम्हाला एसटी महामंडळाने प्रवास करायचा असेल तर नियमांचं पालन नक्कीच करा.